तर आम्ही भीमाशंकरमध्ये एका हिडन प्लेसमध्ये आलो आहे. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. हर हर महादेव. चला, ट्रिपची सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आपली 20 जणांची टोळी घेऊन ट्रेक वेडा चाललाय भीमाशंकर या. आणि आम्ही लेट आहोत ॲज युजल. आणि ॲज युजल लेट आहोत. वाजले किती रे? 9:30. गाड्या बंद आहे. 9:30ला निघायचं होतं आम्हाला बस सोडायची होती. आणि आता 10 वाजले तरी आम्ही चालत सुटलोय. तेवढ्यामध्ये कुठे गेला? ट्रॅव्हल पक्षी गायब झालेत आमचे सगळे. आणि आपल्यासोबत आहेत खूप वेगवेगळे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे. यश बागुळे आहे, शुभम पंचमेश्वर आहेत. हे दिसत नसतील, थोडा लाईट मारायला लागेल. आणि हे तुबारे आहेत आपले जामवन काका. जामवन काका, जरा ब्लॉग मध्ये तुमचे काही 2 शब्द. जामवन काका सॉरी, माझ्याकडे कॅमेरा जायचे. आगे चालूच आहे ना? नक्की असं वाटतंय. असं वाटतंय. साईड तर आता आम्ही लालबागवरून ठाण्याला पोहोचलो आहोत. माझ्यासोबत आहे भक्ती साठम, इथे सचिन आवार सिंगर, द ग्रेट लेजेंडरी पब्लिक आपली. तुझ्याकडे बोलायला पुढे आपण बसमध्ये कंटिन्यू करूया. पुढचं मी बोलतो. आता मी बोलतो. खातील कुठे लावतो ट्रान्झिशन मनावर घेतलंय. सचिनने शेतात नाही. नीट पकड, बाटला नीट पकड. काय बोलायचं? बस येऊ दे, कुठे थांबणार आहे? आपण सगळ्या बसची वाट बघतोय. इथे ही बस आहे, इथे पाठी आहे. पवन नगरकर सर आहेत, हे आपले पारस टेके. हे काय बोलतात ते एंडेंजर्ड स्पीशीज आहेत. आणि तिथे बोलवलेलं नाश्ता आहे आता. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी हाय करा. हॅलो. दिसत नाही. आदित्य घरी घेऊन जाऊ नको. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गुगे, हॅपी बर्थडे टू यू. अरे कापू दे ना त्याला दुसरा. अरे हा डाब्यावरती कापू ना. हा सुरू. बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. गुगे त्याचं वेगळं करायचं आहे की शॉर्ट्स बदलायचे आहेत थोडे, बोलते ती मंडेला करू. सोरानी रागास हो गणपती सूररास. सुबह त्योहार मिले डमरू के तार, पादऱ्या सुबह त्योहार मिले डमरू के तार. बोला भंडारी बोला भंडारी, बोला भंडारी. रोग गोप सुरही भयभीत, भागवत रुद्राक्ष सहित, दान करा वरदान विहित, भोला भंडारी. सांगतो संकटाचा पाय रोवूनी, एकला सांगतो सागल्यापासून जागतो, संकटाचा पाय रोवूनी, एकटा भागतो. आई तुझा देऊळा साजतय, फुलाले डोंगरात ग, फुलाले डोंगरात. पालखीला नाचून गुलाल उडवू, चैताचे महिन्यात ग, चैताचे महिन्यात.
पायरी केक चढताना आई नाव तुझं ओठान मला रूप तुझं डोल्यान मागे जाते की पुढे तर मित्रांनो आपला पुढचा प्रवास कंटिन्यू झालेला आहे. आपण आता एक स्टॉप घेतला इकडे हॉटेलमध्ये थांबण्यासाठी. तर सर्व जण खूप दमून गाडीमध्ये धमाल मजा मस्ती करून सगळे हॉटेलमध्ये खायला थांबलेत. तर आपण प्रत्येकाला विचारूया की त्यांचा खाण्याचा प्रेफरन्स आहे. सोडून अजून काय दळवीचा संसार इकडे आहे बघा. तुम्हाला काय वाटतं काय म्हणतात खाण्यामध्ये? नाही दळवीचं असे सगळ्यांचे कमेंट झालेले काय मग शोरमा आला इकडे ना? नाही आणि बंद झालं काय? देवदर्शन झालं. अच्छा. पहिला लॉलीपॉप करणार आहात. कंटिन्यू करूया आपण. तर आता आपण हॉटेलमध्ये जेवायला बसलोय. तर पोरांचे प्रेफरन्स प्रमाणे मला तरी वाटतं काय लिमिट लॉजिकलेस आहे. मी बोलतोय आपण सगळ्यांनी दाल खिचडी खाऊया एकदम. दाल खिचडी बेस्ट ऑप्शन. कंटिन्यू कर. तर आता आम्ही काय खेळत होतो ते सांगितलंच का? अंताक्षरी खेळून सांगितलं झालेलं आहे ते सगळं. आता आम्ही बस पकडणार या सर्वेच आणि उद्या सकाळी पोहोचणार आम्ही. पहाटेची 5 वाजताची आरती आहे आमची भीमाशंकर मंदिरात. होपफुली आम्ही मिस नाही करू, होपफुली पोहोचू, दर्शन देऊ तुम्हाला. आणि भीमाशंकर मध्ये आलेले आहेत सगळे तयार होऊन. पाय गारटलेत आमचे. लवकर आत जायचंय. चला हे बरं वाटतं. हो एक नंबर. धोतर जवळ आलं ना. हा नेसले भाऊ. जय श्री महाकाल. आवड सर जरा बोला काहीतरी. थंडीने सध्या वातावरण आमचं खूप थंड करून ठेवलंय. पाय थरथरतात. एवढी थंडी आहे. पहिला रूम वरती जाऊन जरा रूमचा मायना करूया. तुम्हाला सांगतो की तुम्हाला रूम्स घेणं तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही यावेळी. हो पुढे इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला. आम्ही त्या गाडीत चेंज केलंय. काय मला काही फरक नाही पडत. तर आता आम्ही ते रूम मध्ये आलेलो आहे हातपाय तोंड धुवायला. पोरं हातपाय तोंड धुत आहेत, चेहरा धुत आहे. त्याला एक्झॅक्टली रूम नाही म्हणू शकत आपण. रूम म्हणजे रूम मध्ये मुली गेले. रूम मध्ये मुली गेले. आम्ही फक्त हातपाय तोंड धुवायला आलोय. सुख भावा. सगळे नटून सजून आलेले आहेत देवाच्या दर्शनाला. सकाळी 5:30 वाजता. अंगात स्फूर्ती बघा केवढी आहे. वयाच्या या पडावाला देखील सुद्धा ह्या आल्या आहेत. वयाच्या या पडाव्यात म्हणजे जरा पुढे. माणसाच्या आतमध्ये फक्त जिद्द असावी. जिद्द असल्यावरती काही यशस्वीरित्या पार पाडता येतात. वय वर्ष 37. उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. हो गावची भाषा काय बोलते? हनुमान गदा घेऊन चालले गदा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानांची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, शंकरा. चालतो ना पण ऍक्टिंग करतो ना. जाती जस्ट मिस झालेली आहे. तर बघूया आता मंदिराच्या आम्ही थोडस लांब जवळ पोचलोय. तर मन असं एकदम प्रसन्नतेने भरून आलंय आमचं. एकदम खूप भारी वाटतंय. दळवी सरांना काय बोलायचं तर त्यांची फाईल घ्या. फालतू बोलला तर तो कमेंट डोक्यात मारतो. आपण आलेलो आहोत आता भीमाशंकरला आणि अरे 10 शब्दांमध्ये निबंध लिहा. तुम्ही बघू शकता मागे मंदिर आहे भीमाशंकराचं. आता जस्ट आपली सगळे दर्शन करून आलेले आहेत.
आता भीमाशंकरचं दर्शन झाले आणि त्याच्यासोबतच बाजूला श्रीरामांचं मंदिर होतं आणि ते देवींची मंदिर होती. विविध प्रकारच्या देवींची मंदिरं एकाच ठिकाणी त्यांनी केलेली आहेत. आता वरती दत्त मंदिर आहे, तर आपण सगळे दत्त मंदिराला भेट देऊया, दर्शन घेऊया. सुंदर दर्शन झालं, काही प्रॉब्लेम नाही, काही नाही, एकदम सुरळीत. फक्त थंडीशी थोडासा हे करा, स्वेटर वगैरे घेऊन या. तापमान 10 डिग्री सेल्सिअस आहे. तापमान 10 डिग्री सेल्सिअस. चला बघूया. मुंबईकर आहोत, आमची इथे कुंभी झाली. वरती दत्त मंदिर आहे, तिथे जाऊ. सगळ्यांनी धोती घातली आहे, चालायला प्रॉब्लेम होतो. डिरेक्टर साहेब बघा आमचे. सर झाली का काढून? काय पाहिजे हे ना काय ते थांब, घेतो ना. मेरा रोम रोम और कण कण गाए ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे अरे गणपती बाप्पा आमच्या राजाचा नमः शिवाय. दर्शन झालं, छान वाटतं. एकंदरीत सर्वांसोबत येऊन 20 जणांमध्ये येऊन आम्ही 9:30 वाजल्यापासून एकत्र आहे, तर असं एकदम छान वाटतंय. तर पुढच्या निवडणुकीला मलाच मतदान करा. माझा नशाने असेल डबा. डबा शेतीचा स्टॉल लावा ना खालचा. घेतलेला डबा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. एकदम कर्ली टेल्स. हर हर महादेव. थोडा साईडला यावे, तिकडे हे आपले आसाराम बापू. अरे मला नाही घेतलेस. बोल ना. हर हर बाबा बनारसच्या घाटचा बाबा. ठीक आहे आम्ही जातो म्हणजे खायला गेलो. बोल उद्या काय मॅच स्टुडिओ मध्ये जायचं तुला. हर हर महादेव. कसं झालं दर्शन सर? एकदम उत्तम दर्शन. आता पुढे कुठलं ज्योतिर्लिंग करायचं आहे? मल्लिकार्जुन. बनारस बनारस मल्लिकार्जुन. बनारस 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 जायचंय. पक्ष बनारस. हे बघा, हे आले हे आले श्री शैलमच्या गेटअप मध्ये आणि चुकून भीमाशंकरला आले. हे आहेत कोण पहिले ते सांग. हे पारस ढेकळे आहेत, यांना तुम्ही ओळखतच असाल. मला मस्त वाटतं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि आता दर्शन झालेलं आहे, फ्रेश झालेले आहे आणि आता आम्ही चाललोय जोरात बोल जरा, ऐकायला भीमाशंकर. गुप्त भीमाशंकरला चाललोय आणि अजून 2-3 मंदिर. उत्साह बघा, उत्साह दाखव. उत्साह उभारेचा बघा पहिल्यांदा. आहेच त्यांच्याकडे जाम उत्साही आहोत. तर नेतोय म्हणून आम्ही जातोय. बाकी काही कारण नाही. अरेंज करणार एकच आहे, ट्रेक वेळा लीडर भाऊसर, देवेंद्र भाऊसर. बॅच नवीन बॅच वाटप केलेला आहे पोरांनी. कुठे आहे दाखवा. हा बघा, सगळ्यांचा विरोध होता तरी त्यांनी वाटलेला आहे. सगळे ट्रेक वेडे झालेले आहेत. हे वरती काय रे पंचगाजी. हमरे को तुमरे को बुला रहे थे. येस, हाऊ आर यू गाईज? आय एम फाईन. हा, आज माझ्या बेलचा शेवटचा दिवस आहे. उद्या मला परत जायचं आहे. यांना जेल वरून सोडून आणलंय स्पेशल बेल देऊन आम्ही दर्शनासाठी. येरवडा जेल मध्ये असतात, नाही तर हे खूप स्पेशल व्यक्तिमत्व आहे आमच्या टीमचे. स्मार्ट दिसतोय का मी? हो रे, एकदम स्मार्ट आहे. सगळे गावडे खालतून व्हिडिओ घेतो त्याची, थांबा.
तर आम्ही भीमाशंकर मध्ये एका हिडन प्लेस मध्ये आलोय, जी खूप दिवस आता हिडन राहणार नाहीये, कारण की हा ब्लॉग खूप जास्त व्हायरल होईल. त्याला बोलतात नाही गुप्त भीमाशंकर, हिडन नाहीये, गुप्त भीमाशंकर खूप बोलतात. सुंदर असा ट्रेक आहे, छोटासा. चप्पल घालून येऊ नका, शूज घाला. आमच्या एका साथीदाराचा चप्पल तुटली. कोणाची तुटली? माझी कोल्हापूरची फक्त कोल्हा राहिला पुरी फेकून दिलं पाहिजे. जावा. आणि हे ऍडव्हेंचर करणारे आपले एकमेव युवक. ये पुढे अजून. इसके लिए तो आए इधर हम लोग. बस आलो खाली आलो. त्याला ट्रॅकवर चालायची सवय आहे फक्त. चला या लवकर, कॅमेरा चालू आहे. हाय करून घ्या, गर्दी नाही. प्लॅस्टिक काळजी बेकार जामवान काका. आपा शुभम स्वतःसाठीच मागा. केस तर उडवत होता. डोंगळा इकडे डोंगळा. आणि गुप्ता भीमाशंकर बघून आता आम्ही एका शॉर्टकटने निघतोय, फक्त तिघच जातोय. बाकीच्यांना माहितीच नाही शॉर्टकट. बाकीच्यांना माहिती नाही हा शॉर्टकट. बघूया किती लवकर पोहोचतो. तो नव्हता का स्टीप एवढा? नाही तो स्टीप नव्हता. वॉकिंग होतं त्याचं. त्याला विचार डब्बा लावायचा आहे. हा जरा खोबरं किसून दे ना. आणि आम्ही आता हॉटेलमध्ये वाट बघतोय जेवणाची. कुठलं हॉटेल आहे? शिवलीला रेस्टॉरंट. दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं, आता घरी जायचा मार्ग मोकळा आहे. चवीचा वाटा इथेच येऊन चवीचा वाटा इथेच येऊन थांबतात, समजलं? तर अशा प्रकारे आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. जेवण झालेलं आहे, आईस्क्रीम खाऊन झालेली आहे, पाण्यात दगड फेकी करून झालेली आहे. सगळे संतुष्ट मनाने घरी जात आहेत. आता डायरेक्ट ठाण्याला. सुंदर अशी ट्रिप. वा. उत्तम. आता नेक्स्ट ट्रिप बनारस.